आज न जाणे केव्हा कंटाळ्याने मनाचा ताबा घेतला. आला तर आला, मनाचं दार तसंच उघडं ठेवलं. अस्वस्थतेला काय, रान मोकळंच मिळालं. मागून चिडचिड आली. हे न सांगता येणारे पाहुणे मला अजिबात आवडत नाहीत. धीट सुद्धा इतके की हकललं तरी जाईनात. हल्लीचा कंटाळा, हल्लीची अस्वस्थता आधीसारखे नाहीत. थोडं बाहेर फिरून आल्यावर मन टवटवीत होऊन जायचं आणि हे पाहुणे मागच्या दाराने कुठे निसटायचे कळायचं सुद्धा नाही. आज फिरून फिरून दमलो, पण यांनी आपलं बस्तान काही उठवलं नाही. मला घाई झाली होती आजच्या रोजनिशीची. तितक्यात न जाणे कोण मनात पुटपुटलं, काय रोज रोज तेच रोजनिशी पुराण घेऊन बसलायस? आराम कर, स्वतःला वेळ दे. रोजच्या धावपळीतून बाहेर पडण्यासाठी सुरू केलेला सागर नामाचा प्रवास स्वतःत एक धावपळ बनत चाललाय. बघ, ही झाडांवर पडणारी मावळतीची किरणं, पक्ष्यांचा किलबिलाट घरी बसून अनुभवायला मिळाले असते का? मनात दुसऱ्या आवाजाने उत्तर दिलं, अजिबात नाही. पुन्हा पहिल्या आवाजाने अधिक आत्मविश्वासाने विचारलं, हाच निवांतपणा मिळत नव्हता म्हणून तर सुरू केलेला सागर नामाचा हा प्रवास. मग याच प्रवासाच्या नादात निवांतपणाचा बळी का देतोयस? मनाच्या कोपऱ्यातून एक निग्रही आवाज आला. आधी हा निवांतपणा दुसऱ्यांसाठी काम करताना टाळावा लागायचा, आता स्वतःसाठी टाळणं होतं. मनासारखं जगण्याची, स्वातंत्र्याची एक किंमत असते, तू तीच मोजतो आहेस. पावलं आपसूक घराकडे वळली. घरात कंटाळा, अस्वस्थता, चिडचिड कोणी नव्हतं. घर टापटीप होतं. मी लिहायला बसलो.